कुंडलीतल्या ना मंगळ दोषाबद्दल ना खूप गैरसमज आहेत लोकांमध्ये. आता समजा तुमची कुंडली आहे, त्या कुंडलीमध्ये समजा 1, 4, 7, 8, 12 ही जी स्थानं आहेत, या स्थानात मंगळ उपस्थित असेल, तर तुम्हाला मंगळ दोष आहे असं म्हटलं जातं किंवा तुमची कुंडली मंगळाची आहे असं म्हटलं जातं. आता त्याला अपवाद आहेत. समजा त्याच्यात शुभग्रहांची दृष्टी असेल किंवा कर्क, कन्या, मिथुन राशीचा मंगळ असेल, तर असे काही त्याला अपवाद आहेत की त्याने मंगळ दोष थोडासा कमी होऊन जातो. पण मंगळ दोषामुळे काय होतं की आपली ॲग्रेसिव्हपणा आहे, जो आपला जो चिडचिडपणा आहे तो थोडासा वाढतो. पण मंगळ दोष असेल तर त्याच्यात वाईट काही नाही. आता लग्न करताना काय होतं की समजा मुलाला मंगळ दोष असेल तर मुलगी त्याला नकार देते, का तर तुला मंगळ आहे. किंवा मुलीला मंगळ असेल तर मुलाकडचेच नकार देतात की मुलीला मंगळ आहे. तर असं करण्याची गरज नाही आहे. फक्त मंगळ दोष आहे, त्यांच्या मनात अशी भीती असते की मंगळ दोषामुळे घटस्फोट होतात. तर ही चुकीची कल्पना आहे. फक्त मंगळामुळे घटस्फोट होत नाहीत. आता त्याला इतरही कारणं असतात, कुंडलीतली इतरही अवस्था बघाव्या लागतात. नुसत्या मंगळामुळे घटस्फोट अजिबात होत नाहीत. कुठल्याही एका ग्रहावर असं डिपेंड नसतं. नवग्रह आहे, प्रत्येक ग्रहाचा काही ना काही पार्ट असेल तरच तुमचा घटस्फोट होतो. फक्त मंगळ दोष आहे म्हणून घटस्फोट अजिबात होत नाही. मी मी तरी आजपर्यंत असं बघितलं नाही की फक्त मंगळ दोषामुळेच घटस्फोट झालाय. मंगळ दोषाचा एक चांगला अ, अ, पर्याय म्हणजे कसा माहिती आहे का? मंगळ दोष हा प्रत्येक वेळी निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला दाखवेल असं नाही. आता समजा एखादी गरीब घरातली मुलगी आहे, ती लग्न करायचं बघतीये, तिला स्थळ आलं एखाद्या मुलाचं, बरोबर, आणि त्या मुलाला समजा चौथ्या घरात मंगळ आहे. त्याला चौथ्या घरात मंगळ आहे म्हणजे मंगळ दोष लागला. तो समजा शुभ राशीचा असेल, बरोबर. तर चौथं घर हे आपलं स्थावर मालमत्ता याचं घर आहे. आपल्या घराचं म्हणजे आपलं जे स्थावर असते त्याचं ते घर असतं, चौथं घर. त्याच्यामुळे भविष्यात त्या मुलाकडे घर, इस्टेट, स्वतःची वडिलोपार्जित काही ना काही संपत्ती असणारच आहे. पैशाची कमतरता नसेल त्या मुलाकडे. मग जर अशा मुलाशी ह्या गरीब घराण्यातल्या मुलीचं लग्न झालं तर काय होणार आहे? उलट तिचा भाग्योदयच होणार आहे ना. मग घाबरायची काय गरज आहे? त्यामुळे मंगळदोष आहे म्हणून घाबरून जायची गरज नाही आहे. मंगळदोष प्रत्येक वेळी अशुभ असेलच असं नाही आहे. त्याच्यामुळे मंगळदोष आहे मुलाला किंवा मुलीला म्हणून हे लग्न टाळूया, हे स्थळ टाळूया असं करू नका. एवढ्याशा कारणासाठी स्थळ टाळण्याची गरज नाही आहे. ऑल द बेस्ट.